श्री शंकर प्रसन्न संतकवी श्री दासगडू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे परम मंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ अवघे जाते दूरी। हा अनुभव संतांच्या, त्या संतवाक्की भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा। तुझ्या दारी पातलो आता विन्मुख लावल्यास, त्याच्या तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या। म्हणून हे माधवा, अभिमान माझ्या धरावा, रोष कधी न करावा या अजाण लेकरावर, बालकाचे हीन पण मातेंलागी दूषण, हे मनात ताणून करणे असेल ते करी। असो बंकटलाला घरी, राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी। गोष्ट श्रोतीत एका गावाची या दक्षिणेस, बंकटलालाच्या मल्यांस महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया बहुत मंडली बरोबरी। कणसे खाया आली खरी, विहिरीपासून तयारी केली कणसे भाजन्याची। विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार, गर्द छायेचे वृक्ष थोर, जवल होते चिंचेचे, आगट्या पेटल्या एकसरा। अजमासे हो 10-12, तेने डोम झाला खरा, गगनोदरी धुमाच्या। त्या युगे ऐसे झाले, आज्ञामोहोल लागलेले, चिंच वृक्षावरी भले। त्याच्या माशा उठल्या की, त्या माश्या उठता क्षणी, मंडली गेली पलुणी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी। मख्याची ती राहिली हो, त्या आज्ञामोहोलांच्या मख्फिका, पसरल्या अवग्या मल्यांत देखा, घोंगड्यांच्या करुण बुरखा। कोणी गेले पलूण, प्राणापरी आवडती, वस्तू नसे हो कोणती, अशा वेळी समर्थ मूर्ती। आसनी होती निर्धास्त, ते नाही पलूण गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले। विचार करू लागले, निश्चित्ती माश्यांच्या, माशी तरी मीच झालो, मोहोल तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी। ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माश्या येऊन बेसल्या। वाटे पासोडी माश्यांची, समर्थ पांघरले साची, योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावी। माशा छावती वरच्यावरी, परिणतो परवा करी, त्यांचे कांटे शरीरी, बोचले अस्ति असंख्यात। यसी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंता तो, बंकटलालाचे अंतर, दुखे व्याकुल झाले हो, कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला। कणसे मख्याची खाव्याला, मंडलींच्या संवेद, अशा समर्था लागून, दुःख द्याया मीच कारण, झालो हे काम शिष्यपण। माझे हाय रे दुर्दैवा, बंकटलालाने तयारी, पुढे येण्याची केली खरी। हे जाणो नंतरी, कौतुक केले समर्थाने। जीवांनो जा निघून, बसा मोहली जाऊन, माझ्या बंकटा कारण, तुम्ही न कोणी छावावे। जमलेल्या मंडलीन, बंकट हाच निसिंभक, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धामवुनिया, ऐसे म्हणता माश्या गेल्या, मोहलावरी जाऊन बैसल्या। बंकटलालाने पाहिल्या, त्या आपल्या निदृष्टी, महाराज त्या पाहुनी, बोलते झाले हासुनी, वा खूप केलीस मेजवानी, आम्हासी तू माश्यांची। अरे ते जीव विषारी, बैसले माझ्या अंगावरी, माझ्या पासून झाले दुरी। लड्डू भक्ती ये धवा, याच्या करी विचार, संकट आल्या कोणावर, कोणी न साह्य करणार, एका ईश्वरा वांचुनी। जिलेबी पेढे बर्फी खाती, माश्या आल्या पलून जाती, ऐशी ज्यांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय। बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर, महाराज आणवू का सोनार, काटे माश्यांचे काढाव्या, महापापी मी गुरुराया। तुम्हा लागीन त्रास थ्याया, आणविता झालो या ठाया, माश्या किती असल्या तरी, गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साछार, याच्या व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता। बंकटलालाचे ऐकिले वचन, महाराज बोलते झाले, अरे यांतना काही अधिक घडले, इसमें स्वभाव माश्यांच्या, मला त्याची मुलीच बाधा, होणार नाही जाण कदा। त्या माशीरूप सच्चिदानंदा, म्यान जाणले म्हणून, माशी तरी तोच झाला, तो चाहे माझ्या पुतला। पाण्याण्यांच्या पांड्याला, काय दुखविता येईल, हे ऐकता ब्रह्मज्ञान। बंकटलाल धरी मौन, कांटे काढण्या लागून, बाहिले त्याने सोनारा, सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधून लागले, कोठे आहेत कांटे रुतले। मक्षिकेचे पहावया, महाराज वदले त्यांना, काय ह्या वंध्या मैतना, करीतसा तुमच्या नयना, कांटे ते न दिसतील, ते काढण्या चिमट्याची, गती नाही मुलीच साची। साक्षती ह्या गोष्टीची, मीच दावितो तुम्हाला, ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लगी रोधून धरले, तो कांटे अवघेवरी आले, रुतलेल्या स्थलांतून। तो पाहता प्रकार, लोक आनंदले फार, कलुणाला अधिकार। श्री गजानन स्वामींच्या पुढे कणसे भाजले, अवग्या नीती ग्रहण केली, अस्तमानी निघून आली।
मंडली निजगृहाते. असो पुढे एक वेला. महाराज गेले आकोटाला. आपुल्या बंधूस भेटण्याला. श्री नरसिंगजी कारणे. हा कोत्स्य अल्लीच्या. शिष्य मराठा जातीच्या. कंठमणी विठ्ठलाच्या. भक्ती बलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्तलीलामृतांत वर्णिले आहे इत्थंभूत. आता ते सांगणे नको. हे अकोटनामे नगर. शेगांवाहून साचार आहे 18 कोसांवर. ईशान्येला परियेसी मनोवेगाच्या सजवून वारू निघते झाले सद्गुरू, जे पंतांचे कल्पतरू. श्री गजानन महाराज अकोटाच्या सान्निध्यासी. एका निविडतर्षा अरण्यासी. नरसिंग राहे अहर्निशी. एकांतवास सेवावया. हेन निर्जन अवघे अरण्य. महाभयंकर दारुण. निंब अश्वत्थ रातांजन. वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती. वृक्षा वेढून बैसल्या असती. तृण वाढले भूमीवरती. सर्प वारुली असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत. म्हणून आले अवचित. समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी. पाणीच मिले पाण्याशी. विजातीय द्रव्यासी. समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले. तेणे चित्त आनंदले. स्वामी नरसिंगजीचे भले. तो प्रेमाना वर्णवे की. एक हरी एक हर. चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुंवर. वसुदेव देवकीच्या. एक मुनी वसिष्ठ. एक पाराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीच्या काठ. एक तटगोदेच्या. एक हिरा कोहिनूर. एक कौस्तुभ साचार. एक वैनतेय. एक कोमर. सती वाणरी अंजनीच्या. दोघे भेटले एकमेका. दोघा आनंद सारखा. बेसते झाले आसनी एका. हितगुज ते करावया. अनुभवते आपापले. एकमेकां कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केले. प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा. स्वीकार करून योगाच्या. या सच्चिदानंद तत्वाच्या. करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेंत गोष्टी होती अघटित. ज्यांच्या मुलींना लागे अंत. या सामान्य लोकांना त्या गोष्टी लपवावया. पिसा बनले जगा ठाया. उपाधी ते नासावया. वेड बलेंच पांघरलो. तत्व जाणण्या कारण. मार्ग कथिले आहेत 3. कर्म भक्ती योग म्हणून. शास्त्रकारांनी शास्त्रांत. फल या तिन्ही मार्गाचे. एकची आहे अखेरीचे. परिबाह्य स्वरूप त्यांचे. भिन्न भिन्न असे की. योगी योगक्रियेच्या. जरी अभिमान वाहिसाच्या. तरी तयासी तत्वाच्या. खरा बोध ना होईल. योगक्रिया वरुण. अलिप्त राहावे तयापासून. कमलपत्रासमान. तरीच तत्व कलून ये. याच परी प्रपंचाची. स्थिती नरसिंग आहे साची. आसक्ती कन्यापुत्रांची. मुलींच राहता कामा नये. गार पाण्यात राहते. परीन पाणी शिरून देते. तैसेंच वागती साचे. या प्रपंचा माझारी. यापरी त्वा राहावे. अपेक्षारहित असावे. चित्तांतून न ढळू द्यावे. सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही. तुम्ही आणि शेषशाही एकरूप आहो पाही. जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया. आलास मसी भेटावया. ही तुझी केवढी दया. उपमायाला देण्या नसे. प्रपंच मुली अशाश्वत. त्याची काय किंमत. दुपारच्या सावलीप्रत. कोण सांग खरे म्हणी. तू कठिले जयापरी. तैसा वागेन भुवरी. मी जाणवरच्यावरी. अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे. असेल ज्या जातीचे. तेच आहे व्हावयाचे. लोकाचारी निःसंशय. तुम्हा नाम्हा कारणे. जे काम धाडिले ईशाने. तेच्या आहे आपणाम करणे. निर्लसपणे भूमीवरी. आता विनंती तुकीच खरी. व्यावहारिक भेट वरच्यावरी. देत जावी साजिरी. मी धाकटा बंधू तुझ्या. नंदीग्रामा राहिला भरत. रघुपतीची वाट पाहात. तैसाच मी या आकोटात. राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया. अशक्य काही नाही सदया. अवज्ञा आहेत योगक्रिया. अवगत तुला पहिल्यापूर. पदन लाविता पाण्याप्रत. योगी भरधाम वरुणी पलत. क्षणा माझी फिरून येत. शोधून अवज्ञा त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयतांचे. रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे. दोघांची या संगमी. खरे खरे जे कांसत. तेथे हेंच खडून येत. दांभिकांची होतात. भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु. ते अवघे पोट भरू. पुरामाजी फुटकेन तारू. तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांच्या बोलबाला. जरी होतो जगी भला. तरी त्यागणे आहे त्याला. निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठांत. संतत्व नाही विद्वत्तेंत. संतत्व नाही कवित्वांत. तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने. त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे. काय कसबीण सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी. दांभिकतेची साचवैरी. नांदे ज्यांच्या सदैव घरी. सन्निती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण. कान्नी आले गजानन. ऐसे कल्ले वर्तमान. गुराखीद्वारे आकोटाला. ते कलता आनंदले. लोक धावू लागले.
नारळ घेऊन निघाले. पहाया द्वय संतांसी, एकमेकाम ऐसे म्हणती. चला चला रे सत्वरगती, गोदा आणि भागीरथी, संगम पावली काननान. त्या भेटरूप प्रयागासी, जाऊ आपण स्नानासी, या महोदय पर्वणीसी. साधून घेऊ चला हो, तो इकडे काय झाले. गजानन आधींच निघून गेले, नरसिंगासी पुसून भले. भेटना झाली पोरासी, पुढे एकदम गजानन करीत असता भ्रमण. दर्यापुराच्या सन्निध जाण, येतेन जाहले शिष्यांसह, दर्यापुराच्या शेजारी. शिवीर गाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तीरी. ब्रजभूषणा वास जेथे, श्रोतेही चंद्रभागा. पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा. पयोष्णीला मिळणारी या शिवीर गावात. ब्रजभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत. होत्या श्रोते जयाला, कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची. वरढाडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची. आत्यंतिक असे हो, प्रत्यही चंद्रभागेवर. स्नान करी साचार, उदयास येता दिनकर. अर्घ्य त्यासी देतसे, पंच पंच उषा काला. ब्रजभूषण उठे भला, सारुण प्रातर्विधीला. अरुणोदयीं स्नान करी, तेही शीतोदकांनी. ऐसा कर्मठ परिज्ञानी, मान मान्यतां विद्वजनी. ज्याची होती विशेष, त्या शिवीर गावाला. योगीराज फिरत आला, वाटेत तपाचीन द्यावे आला. फलत्या ब्रजभूषणासी, चंद्रभागेच्या वालवंटी. हा बैसला घ्यान जेठी, समोर नदीच्या कांठी. आले ब्रजभूषण स्नानाला, ती प्रभातीची वेला पाही. प्रकाशिल्या दिशादाही, कुक्कुटाचा आवाज येई. वरचेवरी एकाव्या, चातक भारद्वाज पांखरे. जाऊन लागली अत्यादरे, भास्करासी सामोरे. पूर्व दिशा लक्षूळ, भास्कराचा उदय होता. तम निमाला हा हा म्हणता, जैसा सवेस पंडित येता. मूर्ख जाती उठोनी, ऐशा त्या सुप्रभाती. वालवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती. ब्रह्मानंदी डोलत, सवेम शिष्य अपार. बसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर. त्या गजानन भास्कराची, तई ब्रजभूषण तत्वता. झाला सूर्यासी अर्ध्य देता, तो हा पुढे ज्ञानस्विता. त्याने पाहिला प्रत्यक्ष, सूर्याप्रमाणे सतेज कांती. आजानुबाहू निश्चिती, दृष्टी नासाग्राच्या व्रती. स्थिर जयाची झाली असे, ऐसा पुरुष पाहता क्षणी. ब्रजभूषण हर्षला म्हणी, संध्या सामान घेऊनी. आला धावून जवल त्यांच्या, अर्घ्य दिले पायांवरी. गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणा ही अखेरी. त्याने घातली तयाला, मित्राय नमः सूर्याय नमः. भानवे नमः खगाय नमः. ऐशी नामवे घेऊन पहा, घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवालिली, गजाननासी आदरे भली. न्यूनता ती नाही पडली, कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार, साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर, महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे, फलाजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायांचे, आज झालो धन्य मी. नभोद्रींच्या भास्कराला, देत होतो अर्घ्य भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला, ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्मजग चालक ज्ञान राशी. ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे, भय रोग चिंता. नासे गजानन गुरु, मज पाव आत. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वरे या आलिंगन, दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जसी लिंकर आला, प्रेमे धरी पोटाला. तेवीम ब्रजभूषणाला, धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिधला थोर. सर्वदा तुझ्या जय जयकार. होईल बाला ब्रजभूषणा, कर्ममार्ग सोडू नको. विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यांत होऊ नको. लिप्त बाला केव्हाही, आचरून कर्मफल. टाकीता भेटतो घणनी, त्याच्या अंगी न लागे मल. या कर्माच्या केव्हाही, तू आता आपुल्या सदनी. माझे बोल ठेवी मणी, प्रत्यही माझे तुला ध्यानी. होत जाईल दर्शन, ऐसे म्हणून प्रसाद दिला. श्रीफलाच्या श्रोते भला, त्या ब्रजभूषण पंडिताला. महाराज आले शेगावी, ह्या शेगावाचे होते नाव. पूर्वकालीन शिवगाव, अपभ्रंश लाधला ठाव. शेगाव या शब्दाला त्यांच हल्ली प्रचलित आहे. बुद्धो वरहाडांत, 17 पाटील होते सत्य. ह्या एकाच ग्रामाला महाराज शेगाववासी आले. परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले. मनास येईल त्या स्थला, आकोटाकोले मलकापूर. नावे सांगावी कुठवर, चांदण्यांची न होणार. मोजदाद कोणाही, ज्येष्ठ आषाढ महिना गेला. पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला. मारुतीच्या रावलांत, हेन मारुतीचे मंदिर. शेगावी भव्य साचार, पाटील मंडली थोर थोर. होती या भक्त देवाची. पेंडीलागी जैसा आला, तेवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला, तिकडे लोकांच्या कल होई. चाले उत्सव महिनाभर.
अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पूर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाच्या पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावच्या कारभारी होता उदार मनाच्या. श्रोते, हे पाटील पण आहे वाघाचे पांघरूण, ते जो घेई त्याला जन भिव लागती सहजची. गाव करी ते राव न करी, अशी मराठी भितरी म्हण एक आहे साजरी, ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रींच्या पहाव्या, बोलले बंकटलालासी. मी आता या मंदिरासी राहीन जाण अहर्निशी, त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर. यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी, आतान राहतो मंदिरासी. तू बोलाविशी ज्या दिवशी, ते वढ्या पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला, कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंदर, हेही राहिले निरंतर. प्रापंचिकाचे वगून घर, कान्हा माझी वृक्षाती. छत्रपती राजा शिवाजी, जो रणबहादूर वीरगाजी. ज्याने हिंदूची रक्षिली बाजी, दंडून दुष्ट यवनाना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट मुई ना धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यांत कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार. गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता. हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषकृता. जवल राही निरंतर, हा दासगणू विरचित. श्री गजानन विजय नामे ग्रंथ, मुमुक्षुला दावोपथ. संत चरण सेवेचा शुभन भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्याय यह समाप्तः.